ओमकार गुले आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर समाधान अहिरकर. या परिसरासाठी समाधान काही नवीन नाहीये, परंतु मुंबईत देखील ओमर 11 सारख्या बलाढ्य संघात त्याला खेळताना पाहायला मिळतं. या परिसरात देखील खेड तालुक्यासाठी फाईटसाठी देखील क्रिकेट खेळतात. गोलंदाजीसाठी महेश मागील मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. पहिला बॉल लखू टप्प्याचा आणि पहिल्याच बॉलला पाठवला कव्हरच्या दिशेने, जिकडे धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी चौकार खेळला जातोय. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, त्यावर पुल करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 5 वर जाईल. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट रसिक हो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे या भव्य दिव्य अशा क्रीडा स्पर्धेमध्ये, कौस्तुभ चषकामध्ये. खेड तालुक्यातील मानाची, पुणे जिल्ह्यातील अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कौस्तुभ चषक अतिशय सुंदर क्रीडा नगरी आणि या सुंदर अशा क्रीडा नगरीमध्ये सुरू असणारा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानात चारी बाजूला हिरवळ, मैदानाच्या बाजूला जर पाहिलं तर एका बाजूला चिखलगाव, दुसऱ्या बाजूला आरळा नदीचं पात्र पाहायला मिळत आहे आणि अतिशय निसर्ग संपद वातावरणामध्ये ही क्रीडा स्पर्धा पार पडली जाते. tenniscricket.inचं लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतोय. 70चे किट्स पाहतोय. यावेळेला बॅकफुटला गेले, गॅपमध्ये बॉल खेळताना पाहायला मिळाले. समाधानच्या बॅटमधून टीमचं समाधान होतंय. येतोय चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालं या फटक्यावर. गॅपमध्ये पॉवर प्ले आहे, उंचावरून फटके मारण्याची त्यांनी घाई नाही केली आणि या बॉलला जर पाहिलं तर 4 धावांमध्ये परावर्तित केलं. धावसंख्या 9 होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर एका बाजूला देशमुख सर एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे जेपी पॅनल महाराष्ट्राचे प्रमुख जय पवार सर. यावेळेला वेगळा फटका, रिव्हर्सचा फटका खूप चांगल्या पद्धतीने खेळला. काही बॉल सीमारेषा पार. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. बॅक 2 बॉलवर आपल्या टीमचं समाधान केलंय. एक रिव्हर्सचा फटका खेळला, एक कव्हर्सला फटका खेळला. दिशा एकच होती, परंतु फटके 2 वेगळ्या पद्धतीचे खेळले. आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 13 झाली आहे. महेश यांनी मागील मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यांच्यावर या मॅचमध्ये खल्ले चढवले जात आहेत. यावेळेला पुढे सरसावले, कमी गतीचा चेंडू होता, इनसाइड आउट पद्धतीने खेळलाय आणि काही चेंडू जर पाहिलं तर जाईल बघता बघता सीमा रेषा पार. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. गोलंदाजाने गोलंदाजीमध्ये बदल केला खरा, बॉलला थोडंसं कमी वेगात टाकलं, परंतु खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. पदल आली ते सुंदर होतं आणि बॅक टू बॅक तिसरा चौकार समाधान अहिरकर यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. ठाणे विरुद्ध दैसर असा सामना. ओहो, यावेळेला वेगा चेंडू जरूर पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागच्या बाजूला जाईल, मार्गस्थ होईल. तोपर्यंत एक धाव तिकडे पाहायला मिळते बाईच्या स्वरूपातील. बघता बघता पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 18. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. दिशा स्पोर्ट फाउंडेशन कडून ओहोर संपली. होगा वहां भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या. खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकात बॅटिंग करताना पाहायला मिळाले. 18 धावा धावफलकावर. पहिल्या षटकापासून जर पाहिलं तर JR स्पोर्ट दैसर आणि त्यांच्या विरोधात विक्रमदादा पोखरकर ठाणे वाळत अशा प्रकारची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
रॉयल क्रिकेट क्लब दहिसर विरुद्ध जर पाहिलं तर ठाणे, दहिसर विरुद्ध ठाणे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललं. 1 रन तिकडे घेतली गेली समाधान यांच्या माध्यमातून. आणि धावसंख्या जर पाहिली धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी गोलंदाजीसाठी दीपक आलेत आणि त्यांच्या माध्यमातून केली गेलेली कामगिरी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. सुरुवात चांगली केली या ठिकाणी ओमकार यांनी देखील. ओमकार गुले यांच्या बॅटमधून एक चांगला चौकार कव्हर्सला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समाधान यांनी देखील खूप चांगली आतषबाजी केली आणि सहज सुंदर फटके देखील खेळताना पाहायला मिळाले. या वेळेला वेगात चेंडू जरूर पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धावबादच्या रूपात समाधान बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. समाधान नक्कीच नाराज केलंय. चांगली सुरुवात केली होती, बॅक टू बॅक 3 चौकार आले, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर त्यांच्या रनआउटच्या स्वरूपात माघारी परतले दुर्दैवीरित्या. परंतु चांगली स्टार्ट दिली आहे त्यांनी आपल्या टीमला. परंतु इकडेच कुठेतरी ठाणे टीम देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल दहिसरच्या विरुद्ध. ठाण्यावरून दहिसरला जायचं असेल तर तुम्हाला घोडबंदर मार्गाने जावं लागतं, परंतु आता या घोडबंदर मार्गाने कोण यशस्वी होणार, ठाणे की दहिसर, ते आपल्याला इकडे पाहायचं आहे. यावेळेला आक्रमण समोरच्या दिशेने सरळ बॅटने ओमकारच्या बॅटमधून आक्रमण. 6-6-6 षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. मोठा फटका या ठिकाणी प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीने त्यांचा स्टान्स आहे अगदी प्रॉपर लेदर क्रिकेट स्टान्स देखील पाहायला मिळतो आणि फटकेही त्याच पद्धतीचे पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहा स्क्वेअर लेगची दिशा निवडली. ओमकारने पुन्हा या ठिकाणी मोठा फटका खेळला. षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. या 6 धावांनीशी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. ओमकार यांची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. टीमची धावसंख्या 31 झाली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाईल. तिसरा येईल का. यावेळेला आक्रमण केलंय. फटका चांगला आहे. टॉप प्रॉपर टायमिंग नव्हतं झालं, परंतु बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि गेला देखील पार 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 पार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 35 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. समाधान माघारी परतल्यानंतर मॅचची सूत्रे स्वतःच्या हातात ओमकार घुले यांनी घेतली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्याकडून देखील केली जाते. या संघात जर पाहिलं तर बद्री आलम, मुंबई रणजीपट्टू देखील खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचा संघ देखील काही कमी नाहीये. ते देखील खास चांगल्या तयारीनिशी या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय, अडवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 षटकं संपतात. धावसंख्या जर पाहिली तर 36 झाली आहे. 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 संपलेला आहे. क्रिकेट रसिको आपलं स्वागत आहे. निसर्गाच्या सानिध्यात हे मैदान पाहायला मिळत आहे. मैदानात आल्यानंतर कोणीही मात्र या मैदानाच्या प्रेमात पडेल एवढं सुंदर मैदान पाहायला मिळत आहे. चिखलगाव साकुर्डीची ही स्पर्धा, बाळासाहेब कडलक साहेबांची ही स्पर्धा, खेड तालुक्यातील मानाची स्पर्धा, पुणे जिल्ह्यातील अभिमानाची स्पर्धा कौस्तुभ चषक आपण पाहत आहोत.
विशेष म्हणजे सर्व काही बेस्ट देण्याचा प्रयत्न केलाय. tenniscricket.inचं लाईव्ह चित्रण 70-70चे किड्स म्हणा, महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक प्रशांत आदवडे सरांचा आवाज म्हणा, किंबहुना खेड तालुक्याचं भूषण सध्या आम्ही ज्यांना म्हणेल उत्तमजी सावंत सरांचा आवाज या स्पर्धेला लाभताना पाहायला मिळतो. काल प्रशांतजी करपे, प्रवीणजी करपे यांचाही आवाज या स्पर्धेसाठी लाभला. जेपी पॅनलचे पंच या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र दिशा दिली आणि ढकल मात्र समोरच्या दिशेने तिकडे एक धाव घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस क्रिकेटचा, आजचा दिवस चिखलगावचा, आजचा दिवस साकुर्डीचा, आजचा दिवस खेड तालुक्याचा, आजचा दिवस कौस्तुभ चषकाचा आणि सर्वांचा आनंद घेण्याचा, व्यावसायिक क्रिकेट पाहण्याची संधी आजूबाजूतील पंचक्रोशीमध्ये मधील ही स्पर्धा म्हटलं तर संपूर्ण खेड तालुक्याचं लक्ष असतं, मावळ तालुक्याचं लक्ष असतं, आंबेगावचंही लक्ष असतं, कारण स्पर्धा तेवढी मानाची आहे. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने झालाय. बॉल अडवला जातोय तिकडे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा या ठिकाणी पराग यांच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 39 धावा. मी अगोदर देखील सांगितलं या मैदानामध्ये 5 ओव्हरसाठी 70, 80, 90, 100 धावा देखील कमी पडतात असं हे मैदान आहे. फलंदाजांचं नंदनवन, परंतु या फलंदाजांच्या नंदनवनात काही गोलंदाज देखील अधिराज्य गाजवतात. आणि काल 6 चेंडू 6 धावा देखील झाल्या नव्हत्या. यावेळेला गॅपमध्ये बॉल जाईल का, अडवला गेला. धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 40 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. आशिष यांच्याकडून जर पाहिलं तर या षटकामध्ये थोडंसं नियंत्रण तर मिळवलंय. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा पाहायला मिळतोय. खेड तालुक्यातील पश्चिम विभाग जर पाहिला तर डोंगर दऱ्या पाहायला मिळतात. अराळा नदीचं खोरं म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर भीमा नदीचं महाराष्ट्रातील एक मुख्य नदी म्हणून देखील भीमा नदी ओळखली जाते. पुढे गेल्यानंतर याच नदीवर जर पाहिलं तर उजनीसारखं मोठं धरण आपल्याला पाहायला मिळतं. ती भीमा नदी देखील इकडनं वाहते, भामा नदी इकडनं वाहते, असा हा खेड तालुका. यावेळेला आक्रमण, स्लॉट मधला बॉल भिरकावून दिला गेला अगदी नदीमध्ये. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. त्यांच्या बॅटिंगने एक म्हणजे क्लासिकल अंदाजात बॅटिंग करतायत, कधी कधी ते आक्रमकही होताना पाहायला मिळत आहेत. आणि या वेळेला जर पाहिलं तर धावसंख्या 29, तिसरी ओव्हर सुरू आहे. 46 धावा, वैयक्तिक 29 धावांवर ते बॅटिंग देखील करतात. 46 धावा धाव फलकावर आहेत. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. 70 होतील का, 80 होतील का, 90 होतील का, 100 होतील की 70च्या आतमध्ये होतील ते मात्र कळेल आपल्याला. प्रत्येक संघाला दिलेले किट्स लक्ष वेधून घेत आहेत. सिमेंटची खेळपट्टी लक्ष वेधून घेते, मैदानावरील हिरवळ लक्ष वेधून घेते, ही बाईक समोरची लक्ष वेधून घेते, ट्रॉफ्या लक्ष वेधून घेत आहेत. आणखीन एक आक्रमण, याही वेळेला केवळ हवेत खेळला आणि पाठवलं सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते ती 52 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला पल्ला गाठलाय. ओव्हर तिसरी सुरू आहे. ओमकार नावाचं वादळ आज आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला पुन्हा फटका खेळला जातोय. टायमिंग प्रॉपर नाहीये आणि हातात जातोय चेंडू. आशिष विकेट घेत आहेत. ओमकार माघारी परत आहेत. खेळाडू बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. मिळतोय क्लासिकल अंदाजातील फटके. 35 धावांची खेळी केवळ 11 चेंडूमध्ये ओमकार घुले यांनी केली. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ देखील संपलाय आणि 3 ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 52. अजूनही 2 षटकांचा खेळ मात्र बाकी असणार आहे. पाहूया या 2 षटकांमध्ये काय होईल. सर्वच जण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. बाळासाहेब कडलक साहेबांवर प्रेम करणारा सर्व मित्र परिवार या स्पर्धेचं आयोजन करतोय. कौस्तुभ चषक म्हटलं
तर प्रत्येकाला इकडे सहभागी व्हायचं असतं, प्रेक्षकांना पाहायचं असतं. म्हणून लांब लांबवरून प्रवास करत कोणी या डोंगराच्या पाठून, कोणी त्या डोंगराच्या पाठून दाखल झालेत चिखलगावमध्ये आणि साकुर्डीमध्ये. आल्या आल्या वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु दांडी 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 गुल. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. सरकार कोणी केलंय मारुतीत जाम, सरकार कोणी केलंय मारुतीत जाम. सागर येतात बॅटिंग करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची दिनेश आहेत जोडीला. सागर यांच्या पाहूया कशा प्रकारची कामगिरी. ज्येष्ठ नागरिक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. फलंदाज आदर्श यांचा बॅटिंग करावी लागेल. चांगली सुरुवात झाली होती, या चांगल्या सुरुवातीला पुढे घेऊन जावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गोलंदाज महेश देखील चांगली कामगिरी करतायत. मागील मॅचमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती आणि 3 विकेट त्यांच्याकडून मिळवल्या गेल्या होत्या. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत. 52 वर धावसंख्या थांबली आहे. बॅक टू बॅक 2 बॉल. आदर्श समोर महेश. यावेळेला जर पाहिलं तर थोडंसं कमी गतीने चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेला. तिकडे एक धाव घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते ती म्हणजे 53 धावांवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं मार्गस्थ आहे. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा. कधी एकदा मैदानात जातोय, कधी एकदा क्रिकेट पाहतोय, कधी एकदा कौस्तुभ चषक पाहतोय. असंच होतं प्रेक्षकांना ज्यावेळेला या स्पर्धेची अनाउन्समेंट होते आणि म्हणूनच बाळासाहेब कडलक साहेबांची ही स्पर्धा सर्वांची आवडती आहे. ओहो, यावेळेला देखील बॉल टप्पा पडल्यानंतर फिरलाय, वळलाय. मात्र 1 धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये दिनेश मोठमोठ्या संघांमधून देखील मुंबईत क्रिकेट खेळलेले आहेत. अगदी बोरोली बॉईज म्हणा किंवा मोठमोठ्या संघात त्यांना खेळताना आम्ही पाहिलंय. लेगबायच्या स्वरूपातील 1 धाव त्या ठिकाणी जय पवार सर कळवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते ती म्हणजे 54 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा महेश. चांगली गोलंदाजी महेश यांच्याकडून राहिलेली आहे या षटकामध्ये. ओहो, यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय आणि कीपरकडे जातोय. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहायला मिळते. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 54. या षटकात अप्रतिम गोलंदाजी झाली. केवळ 2 धावा एकंदरीत आलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा महेश खूप प्रभावित करतायत. यावेळेला जर पाहिलं तर एक वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला आणि या षटकात काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे महेश यांनी. अधिकृत 1च आणि एकंदरीत 2 धावा या षटकात येताना पाहायला मिळाल्या. 4 ओव्हर संपतायत. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वाईटसाठी. 54 धावा. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्रत्येक अतिथी मान्यवरांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं करतोय. उद्योजक सन्मान्य बाळासाहेबजी मुके, प्रगतशील शेतकरी सन्मान्य नाथाभाऊ मुके, प्रगतशील शेतकरी सन्मान्य निलेश शेठ गोपाळे, दत्तात्रय शेठ मेदगे, बंटी शेठ गोपाळे, प्रगतशील शेतकरी दत्तात्रय शेठ गोपाळे, हरीश शेठ गायकवाड, विठ्ठल शेठ गुरव, अविनाश शेठ सुतार, कैलास शेठ मुके, विनायक गोपाळे, राहुल गुरव, शुभम दाते, प्रशांत मुके, प्रतीक कदम, गणपत मुके, हनुमंत शेठ गोपाळे, तुळशीरामजी थोरात या सर्व अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. गणेश शेठ भागवत उपस्थित होत आहेत. कैलास शेठ कडलग आहेत. बाजीराव शेठ डावरे आहेत. सुरेशजी गायकवाड आहेत. तुळशीरामजी थोरात आहेत. दत्तात्रय देशमुख आहेत. या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर शरद शेठ उंडारे पाटील आणि दिलीप शेठ अण्णा उचके आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहात. सन्मान्य बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगावच्या वतीनं कौस्तुभ चषक 2023 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट बॉक्स. योग्य चेंडू कळवला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी षटक क्रमांक बघता बघता चौथं या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या जर पाहिली तर 54 झाली आहे. पाहूया, एक षटक अजूनही बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील? या षटकामध्ये धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे, माणस असणार आहे. कौस्तुभ चषकाचं भव्य दिव्य आणि डोळे दिपवणारं आयोजन मात्र क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहे आणि सर्वांना उत्कंठ असते कौस्तुभ चषकाची. कोण जिंकणार, त्याचबरोबर कोण दुचाकी देखील जिंकणार याची उत्कंठ असेल. गोलंदाजीसाठी येत आहेत दीपक यादव. पाहूया कशा प्रकारची कामगिरी दीपक यादव या ठिकाणी करतील. परंतु समोर दिनेश आणि दिनेश यांच्या जोडीला आदर्श आहेत. कामगिरी कशा प्रकारची केली जाते आपल्याला पाहायचं आहे. भव्य दिव्य आयोजन कौस्तुभ चषकाचं 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार या स्पर्धेची ओळख आहे. लोअर फुल टॉस, त्याला आक्रमण केलं आणि वा, क्षेत्ररक्षकाने मात्र बॉलला आतमध्ये ढकललंय. एक धाव तिकडे. दरम्यानच्या कालावधीमध्ये कौतुक करावं लागेल. 5 रन तर वाचवले आपल्या टीमसाठी. मयूर होते तिकडे. वा, अशा प्रकारचे वाळदचे खेळाडू आहेत. मयूर पोखरकर आज वाळदसाठीच खेळतात. विक्रमदादा पोखरकर यांच्या टीमसाठी आणि त्यांनी वाचवलेल्या 5 धावा नक्कीच फायदेशीर ठरताना पाहायला मिळतील. पाहूया, धावसंख्या 55 वर गेली आहे. शेवटचं षटक, शेवटची ओव्हर. 2 बलाढ्य संघांमधील लढत. दिशा उद्योग समूह आणि दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनची कौस्तुभ चषक स्पर्धा. ओनली साहेब बाळासाहेब कडलक साहेबांची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. खेड तालुक्यातील माणाची स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. कौस्तुभ चषक. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत चेंडू निघालाय पाठीमागच्या बाजूला. सुसाट वेगामध्ये जाईल सीमारेषेच्या पार. येतोय चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुन्हा पुढे निघाली. 59 धावसंख्या जाताना पाहायला मिळते. आजचा दिवस, उद्याचा दिवस लक्षणीय राहील. क्रिकेट रसिकांची पावलं इकडे येतील आणि ज्यांना मैदानात येणं शक्य नाही ना, ते tenniscricket.in वर घर बसल्या या मॅचेसचा आनंद घेताना पाहायला मिळतील. त्यामुळे सर्व क्रिकेट रसिक जे घरी बसून मॅच पाहतायत, जे मैदानात मॅच पाहतायत, त्या सर्वांचं स्वागत. कौस्तुभ चषक. यावेळेला लोअर फुल टॉस, मोठा फटका नाही खेळू शकले. बॉलला अडवलं जातंय. धावबादची संधी, परंतु आपल्या क्रीजमध्ये पोहोचतायत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 धावांवर. 60 धावांवर धाव फलक पाहायला मिळतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ या डावातील बाकी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दिनेश यांना मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना आम्ही जरूर पाहिलंय, परंतु पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी ते या ठिकाणी करतील. चिखलगावला आलेत, कौस्तुभ चषकासाठी आलेले आहेत. यावेळेला फुल टॉस, मोठा फटका नाही खेळू शकले, परंतु मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय, जिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 61 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. कौस्तुभ चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रचंड उत्कंठा या स्पर्धेची. ही स्पर्धा कोण जिंकणार याची चर्चा. वा, यावेळेला उडवलाय बॉल. खोलवर टप्प्याचा होता. हेलिकॉप्टर पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाऱ्याची दिशा आतमध्ये आला. चेंडू पकडली गेली. कॅच. आली विकेट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. आहे आणि मग क्रिकेट या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळायचं आहे. तर पाहूया, 2 दिवस जबरदस्त क्रिकेट आपल्याला कौस्तुभ चषकामध्ये पाहायला मिळेल. क्रिकेट रसिक हो, आपल्या सर्वांचं स्वागत. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. एक वेगळी ॲक्शन आहे. पहिला बॉल आल्या आल्या खेळला जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. बॉल अडवत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये दिनेशने दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 63. पहिला डाव मात्र या ठिकाणी संपलाय.
पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर रॉयल क्रिकेट क्लब दहिसर संघाची धावसंख्या झाली आहे ती 63 आणि विक्रमदादा पोखरकर ठाणे वाळत हा संघ ज्यावेळेला येईल बॅटिंगसाठी धावा करायच्या असतील त्या 64. पाहत राहा कौस्तुभ चषक 2023 पुणे जिल्ह्यातील मानाची आणि खेड तालुक्याची देखील एक मोठी स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून हा खेड तालुक्यातील पश्चिम पट्टा संपूर्ण चर्चेत येतो आणि सर्वांच्या नजरा खेड तालुक्यातील या पश्चिम विभागावर असतात ज्यावेळेला कौस्तुभ चषक सुरू होतो. ती स्पर्धा मात्र सुरू आहे. 64 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि जशा 64 धावांचा पाठलाग करायचा असेल एक असे महान समालोचक ज्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय कारण अगदी राष्ट्रभाषा हिंदीवर प्रभुत्व असणारे एक मराठी व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांतजी आदवडे सर. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन आमची रिक्वेस्ट आहे आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी संपर्क करा. यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहे. नाणेफेकीचा कौल मात्र संपन्न केला जाणार आहे. हमराज मृत्युंजय स्पोर्ट फाउंडेशन कोथरूड पुणे या टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला रॉयल क्रिकेट क्लब दहिसर या टीमच्या कॅप्टनना विनंती आहे ही मॅच संपल्यानंतर आपण टॉस करूयात. तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात जाव्यात. एका लाईनीत एका ओळीत तुम्ही मैदानात गेलात तरी काय हरकत नाही. विनंती असेल ही मॅच संपल्यानंतर आपण पुढील मॅचचा टॉस करतोय त्यामुळे विनंती असेल आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानात जावा. मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपण निश्चितच अतिशय मधुर असा आवाज चंद्रकांत शेट्टे यांचा ऐकत होतात आणि पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं किरणचे ढुंडारे पाटील उपस्थित होत आहेत. कौस्तुभ चषक 2023 मध्ये आपलं स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे ग्रुप बी मध्ये जे 3 संघ आपल्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यामध्ये प्रशांत दादा सपकाळ 11 सांगवी शिरसाट स्पोर्ट्स क्लब या दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर विनंती आपण रिपोर्टिंग करा. आपले टी शर्ट जे आहेत ते कलेक्ट करा. या दोन्ही टीमच्या कॅप्टन आमची रिक्वेस्ट आहे शिरसाट स्पोर्ट्स क्लब अंबादाजी शिरसाट आणि भानुदासजी पराड लोकमतचे पत्रकार या दोन्ही संघ मालकांच्या मालकीची टीम आपण यानंतर मैदानी पाहणार आहोत. त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील युवा नेते उद्योजक गोल्डन बँड सन्मान्य प्रशांत दादा सपकाळ यांच्या मालकीचा संघ देखील आपण यानंतर मैदानी पाहणार आहोत. त्या दोन्ही टीमच्या कॅप्टन आमची रिक्वेस्ट आहे जर आपले कोणी प्रतिनिधी किंवा कॅप्टन उपस्थित झाले असेल तर या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करा आणि तुमचे जे टी शर्ट आहेत ते कलेक्ट करा. मॅच देखील आपण पाहिलं तर मैदानी सुरू होताना पाहायला मिळेल. परंतु प्रशांत सर आपण प्रत्येक दिवशी 2 लकी ड्रॉ करतोय आणि लकी ड्रॉचे कूपन या ठिकाणी सुरू झालेले आहेत. लकी ड्रॉसाठी आपण एक स्मार्ट वॉच जे मात्र ब्रँडेड सायंकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉ करून त्या ठिकाणी लकी ड्रॉ विजेता भाग्यवान प्रेक्षकाला मात्र आपण सन्मानित करतोय. परंतु लकी ड्रॉची एक अट आहे. लकी ड्रॉच्या कुपनची किंमत विनाशुल्क आहे. कोणत्याही प्रकारे कुपनची किंमत त्या ठिकाणी घेतली जात नाही. परंतु एक अट अशी आहे जे कुपन तुम्ही घेताय ते कुपनवरती एक क्रमांक आहे लकी ड्रॉच्या कुपनवरती. तो क्रमांक इथे जो लकी ड्रॉ केला जाणार आहे त्या कुपनशी मॅच झाला पाहिजे आणि ते कुपन ज्यांचं लकी ड्रॉ केलं जाणार आहे त्यांच्या स्वतःकडे असणं बंधनकारक आहे. इतरत्र जर कोणाकडे ते कुपन असेल तर तो लकी ड्रॉ त्या ठिकाणी दिला जाणार नाही. पुन्हा नवीन लकी ड्रॉ केला जाईल आणि पुढील लकी ड्रॉ विजेता भाग्यवान प्रेक्षकाला आपण तो स्मार्ट वॉच देऊन मात्र सन्मानित करतोय. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे विनाशुल्क विना प्रवेश त्या ठिकाणी लकी ड्रॉची कुपन आहेत आणि लकी ड्रॉची कुपन सोमनाथ भाऊ गोपाळे हे स्वतः आता मैदानाच्या आजूबाजूने दुपारच्या नंतर थोडंसं फेरफटका मारतील. सगळ्यांपर्यंत लकी ड्रॉचे कुपन पोहोचतील याची सर्वांनी काळजी घ्यावी. फक्त सोमनाथ भाऊ गोपाळे यांच्याकडे लकी ड्रॉचे कुपन भेटतील आणि तेच ग्राह्य धरले जातील. इतरत्र कुणाकडनं जर तुम्ही कुपन घेतलं तर ते कुपन त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. कोणताही प्रवेश शुल्क खरं तर लकी ड्रॉसाठी आपण ठेवलेला नाही. बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं प्रशांत सर आपण एकच लकी ड्रॉ करत होतो परंतु साहेबांच्या सांगण्यानुसार आपण एका दिवशी 2 लकी ड्रॉ करतोय आणि 2 भाग्यवान प्रेक्षकांना विजेत्यांना 2 स्मार्ट वॉच ते मात्र आपण देऊन सन्मानित करतोय. त्यामुळे अनेक प्रेक्षक देखील आता स्मार्ट झालेत आणि सगळेजण शेवटपर्यंत थांबतायत आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून स्मार्ट वॉच मिळवताना पाहायला मिळतात. मॅच होती सुरू मैदानी. पुन्हा एकदा आपण ऐकूयात मराठी हिंदी समालोचनातून प्रशांतजी आदवडे सरांना.
शुक्रिया उत्तम। जिन्हें सपने देखना अच्छा लगता है उन्हें रात छोटी लगती है, जिन्हें सपने पूरे करना अच्छा लगता है उन्हें दिन छोटा लगता है। और फिलहाल सपना बहुत बड़ा है कौतुक चषक 2023 जीतने का। और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार आदर्श, स्ट्राइक रन पर बल्लेबाज दीपक। जीतने के लिए लक्ष्य है 64 रनों का। ऑलसेट पर अच्छा स्ट्रोक खेल दिया, स्क्वायर की तरफ गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई हवा में गेंद है, गेंद के नीचे आने की कोशिश लेकिन उनसे कोई बिल्कुल दूर है। और 3 रन लेने का प्रयास करेंगे दोनों बल्लेबाज। पहली गेंद मिडल और लेग स्टंप पर थी, ऑनसाइड पर एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का। दीपक और खास करके बल्लेबाज योगेश दोनों के पास काबिलियत है। योगेश गोपाले और दीपक दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है। योगेश गोपाले की बात करें तो इनका ये होम ग्राउंड है। लेकिन बिल्कुल अगर देखें तो योगेश गोपाले जो खास करके इसी क्षेत्र से बिलोंग करते हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज आदर्श। रन संख्या 3 रन। पिंडी के जमा बड्डे के इस वक्त एक स्लीप, एक पॉइंट, उसके साथ एक खिलाड़ी अब फील्डिंग में थोड़ी तब्दीली हो रही है। पॉइंट पर खिलाड़ी, बॉर्डर पर एक मिड ऑफ पर खिलाड़ी है, मिड ऑन है। उसके साथ अब डीप मिड विकेट पर बॉर्डर पर खिलाड़ी, स्क्वायर लेकर फाइन एक। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज आदर्श। ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है और गेंद बिल्कुल इस वक्त विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी बल्लेबाज को बीट किया था गेंदबाज आदर्श ने। इस ओवर की अगली गेंद राइट ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे आदर्श। स्ट्राइक रन पर बल्लेबाज योगेश गोपाले। राइट ओवर द विकेट। इस वक्त आगे गेंद थी, ड्राइव किया बिल्कुल रक्षात्मक ढंग से, गेंद को मिड ऑफ क्षेत्र में खेलना चाहते थे। इस वक्त गेंद को फील्ड किया अपने फॉलो थ्रू में गेंदबाज आदर्श ने। सटीक रन के साथ सदी भी गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। इस मुकाबले की बात करें तो विक्रम दादा पोखरकर ठाणे और एक तरफ रॉयल्स क्रिकेट क्लब दरअसल संघर्षपूर्ण मुकाबला है। रॉयल्स क्रिकेट क्लब दरअसल ने पहले बल्लेबाजी की है और 64 रनों का लक्ष्य रखा है उमालत के सामने। आदर्श की अगली गेंद और खराब शॉट, बहुत खराब शॉट। टिप ऑफ स्टंप के बाहर बिल्कुल 5वें स्टंप की तरफ गेंद है, लेन गेंदबाजी हो रही है और आड़े बल्ले से खेलने का प्रयास ऑन साइड पर पूर्ण करना चाहते थे बल्लेबाज योगेश गोपाले। ये अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंदबाज है गेंदबाज आदर्श द्वारा। लेन को अच्छा रख रहे, आउट ऑफ द स्टंप जो गेंदबाजी होगी ना बिल्कुल बल्लेबाज परेशान हो जाएंगे। तो वही कहानी मैदान के अंदर। ऑफ स्टंप के बाहर गेंद, ओ स्लीप पर खिलाड़ी तैनात थे। ये कैच बिल्कुल डीप करती हुई गेंद और स्लीप पे जो खिलाड़ी थे वो बिल्कुल तैयार नहीं थे। अगर तैयार होते तो आगे छलांग लगाते। लीजेंड खिलाड़ी मैं जान सकता हूँ, लेकिन प्रयास करना, कोशिश करना बहुत ज़रूरी है, कैच को कन्वर्ट करना बहुत ज़रूरी है। ये आसान कैच बिल्कुल नहीं था। रन संख्या इस वक्त 4 रन बगैर किसी नुकसान के। विक्रम दादा पोखरकर 11 ठाणे वाले टीम ने अमराज मृत्युंजय कोतुड़ के खिलाफ अगर देखें तो इतनी अच्छी बल्लेबाजी नहीं की है। तो इस मुकाबले में आपको 64 रन बनाने पड़ेंगे और आपके लिए डू और डाई वाली सिचुएशन है। डू और डाई करना पड़ेगा, अप्लाई करने की जरूरत। ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से प्ले किया, बहुत खूबसूरती के साथ गेंद बाउंड्री की तरफ जाते भी कलात्मक स्ट्रोक, 4 रन, वेलकम बाउंड्री, पहिला चौका। पाहुनी मौका, हा मारलाय चौका। कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार। बढ़िया तरीके से गेंद को स्क्वायर की तरफ खेलते हुए योगेश गोपाले और ये चौका बहुत जरूरी था। इस वक्त अगर देखिए तो विक्रम दादा पोखरकर 11 ठाणे टीम के लिए पहले ओवर का खेल, रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के। दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट कौस्तुभ चषक 2023 प्रतियोगिता का बिल्कुल ये आज का चौथा दिन। प्रोफेशनल खिलाड़ी बीच मैदान पर आप देख रहे हैं। बल्लेबाज दीपक फिलहाल इस वक्त खेल रहे 7 पर। योगेश गोपाले की बात करें तो बिल्कुल 1 पर खेल रहे हैं और दीपक के ऊपर एक बार फिर पूरी जिम्मेदारी। बहुत बढ़िया खिलाड़ी है दीपक के, अपने टीम के लिए थोड़ा उजाला लेके आएंगे वो देखना बहुत जरूरी। जिस तरह से ये मुकाबला चल रहा है और शुरुआत अगर देखें तो 8 रन के साथ बल्लेबाजों ने की है। जय पवार, जेपी पैनल और उसके साथ अगर देखें तो सुमित देशमुख, दोनों ऑफिशियल मैदान के अंदर आज सुबह के 17 से आपने मीठी आवाज सुनी है।
वाइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर चंद्रकांत शेट्टे, उसके साथ स्वीट वाइस ऑफ पुण्य नगरी मिस्टर उत्तम सावंत। गेंदबाजी में बिल्कुल इस वक्त गेंदबाज गोलू। ऑप्शन के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है, अंपायर क्या इशारा करने वाले देखने वाली बात है, लेकिन तालमेल में कमी आई है। पहले क्या इशारा करेंगे और ये आउट का इशारा, बल्लेबाज आउट। तालमेल में बिल्कुल कमी आई, एक ही हो रही थी मांग, तालमेल में आई कमी और बल्लेबाज का हो गया काम तमाम, आउट। संधी मौका नहीं है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, दर्शनीय स्ट्रोक, छक्का। फटका असा धुआधार, हा गेला षटकार, दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार। इंटेंट बहुत अच्छा है बल्लेबाज दीपक का, जिनके पिटारे में बहुत अच्छा स्ट्रोक है, तो खूबसूरती के साथ खेल रहे हैं, बहुत बढ़िया खेल रहे हैं। रन संख्या 14 रन। ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर है। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिक्सर। मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज गोलू दोबारा रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है और अगर अगर कितना भी मांगते तो नहीं देने वाले, क्योंकि लेग विपर का डिसीजन ही नहीं है यहाँ। निर्णय थोड़ा सा बात हो, नियम जो बने हुए खास करके इस टूर्नामेंट के लिए थोड़े अलग। रन संख्या फिलहाल 14 रन, एक विकेट के नुकसान पर। महेश ने खाता ने खोला, दीपक 13 पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज गोलू तैयार, रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं। फ्लाइंग स्लीप गली, एक पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, उसके साथ एक मिड ऑफ। ऑन सेट पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, पैरों की तरफ गेंद थी, स्क्वेयर की तरफ खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच। बल्लेबाज दीपक की पारी समाप्त, 4 गेंदों में 13 रन बनाए और वालद के उम्मीदों को लगता ये दूसरा झटका। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट। कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी। सरकार कोणी केलंय मार्ग 4 गेंदों का खेल हुआ इस ओवर में। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिक्सर, तीसरी गेंद पर बिंदी गेंद और चौथी गेंद पर विकेट। उत्तम हमारे साथ जुड़ रहे हैं। उत्तम, आपका भी स्वागत है। कॉम्बॉक्स में रन संख्या 14 रन, 2 विकेट के नुकसान पर 64 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। और फिलहाल वालद के जो बल्लेबाज है संघर्ष कर रहे हैं। लग रहा था कि दीपक कुछ उजाला लेके आएंगे, तभी जाकर इस वक्त अगर देखें तो गोलू ने विकेट लिया और जो उम्मीदें बन रही थी तो बिल्कुल यहाँ शानदार गेंदबाजी करते हुए गोलू ने बढ़िया गेंदबाजी की है और विकेट प्राप्त किया है। आगे बढ़कर खेलने का प्रयास किया गया, टप्पा खाने के बाद घुमावदार रहा अजहरुद्दीन स्टाइल थ्रो और बल्लेबाज नॉट आउट, कोई नुकसान नहीं हुआ। सुमित देशमुख इस वक्त है स्क्वायर लेग पर। स्कोर अगर देखें तो रन संख्या 15 रन, 2 विकेट के नुकसान पर और उत्तम पावर प्ले चल रहा है। बल्लेबाज रवि इंगोले और महेश बीच मैदान पर है, महेश जोगले। तो यहाँ इनके ऊपर प्रेशर है। पावर प्ले में केवल 15 रन बने हैं और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई है दोनों बल्लेबाजों ने। तर नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये ते सुरू असताना विकेट देखील जाताना पाहायला मिळतात, डॉट बॉल देखील आलेत। एक विकेट आला होता खरं तर गोलूच्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर जो काही विकेटचा सिलसिला आहे तो मात्र इथे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय। 2 फलंदाज बाद होतात, 15 धावा धावपल होतात। रवी इंगोलेच्या जोडीला आपण पाहिलं तर महेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे। षटक क्रमांक 2 आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2चं षटक मैदानावरती आहे। यावेळीचा चेंडू होता इनसाइड आउट, फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय।
सेल टिपलाय फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. सरकार कोणी केलंय मार्केट जाम. इस वक्त महेश जोगले जो स्ट्रोक खेलना चाहते थे, जब आप 34 स्टंप की तरफ आए, शफल हुए, उसके बाद में गेंद थोड़ा आगे थे, ऑफ स्टंप के थोड़ा सा और बाहर डालने की कोशिश, टेलीग्राम मिल गया था गेंदबाज को, तो ऑकवर्ड पोजीशन में आए. हेलीकॉप्टर खेलना चाहते तो वो पूरी तरह से बैकलिंग का इस्तेमाल नहीं हुआ, बॉटम हैंड का इस्तेमाल नहीं हुआ और उसके कारण गेंद हवा में चली गई. मिस्टर स्ट्रोक था. रन संख्या 15 रन, 3 विकेट के नुकसान पर. रेगुलर इंटरवल में जब विकेट गिरते तो प्रेशर बनता है. 64 रनों की जरूरत है. नए बल्लेबाज आशीष आए हैं नंबर 5 पर. रॉयल क्रिकेट क्लब दसर ने बेहतरीन गेंदबाजी की है. काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. tenniscricket.in के माध्यम से आपका स्वागत. रोड एंड से गोलू की बहुत बढ़िया गेंदबाजी रही है और पहले ओवर की बात करते तो आदर्श ने आज शुरुआत की थी. पहले ओवर में कोई विकेट नहीं था, लेकिन दूसरे ओवर में पहली गेंद पर विकेट है, चौथी गेंद पर विकेट है और उसके साथ अब फिलहाल छठी गेंद पर विकेट है. तो विकेट रेगुलर इंटरवल में आ रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग बार पर फिलहाल तैयार हो रहे हैं. बदरी आलम मशहूर खिलाड़ी है, लेदर बॉल का अनुभव और फिलहाल स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए रवि इंगोले. जब आप बड़े स्तर से खेल के आते हैं तो बिल्कुल अनुभव है. टेनिस क्रिकेट में आपको थोड़ा अलग अंदाज में गेंदबाजी करनी पड़ती है. बदरी आलम गेंदबाजी करने के लिए फिलहाल अपने बॉलिंग पार पर तैयार. सामना करेंगे बल्लेबाज रवि इंगोले. स्लीप एक फ्लैग टिपर खिलाड़ी तैनात है, उसके साथ पॉइंट. इनसाइड आउट गेंद को खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. धीमी रफ्तार की गेंदबाजी कर रहे हैं बदरी आलम. अनुशासन के साथ गेंदबाजी करने की कोशिश. उत्तम इस मैच में रन आपको बनाने पड़ेंगे, तभी जाकर बात बनेगी. क्योंकि विक्रम दादा पोकरकर 11 ठाणे की बात करें तो संघर्ष कर रहे हैं मैदान के अंदर. रन संख्या अभी फिलहाल 16 पर लॉस ऑफ 3 विकेट. पैरों की तरफ गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल इस वक्त उछाल था. फाइन लेग पर खेलते हुए दिशान गेंद पर शानदार स्ट्रोक. फाइन लेग क्षेत्र में बिल्कुल एक अच्छा स्ट्रोक. 4 रन चौके के लिए. पाहुनी मौका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौका. संख्या 20 रन, 3 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. 20 रन, 3 विकेट के नुकसान पर. यह अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज आशीष का. मिडिल लेग स्टंप पर गेंद थी और ये अच्छी गेंद है. कंधों का इस्तेमाल किया गया. टिप्पा बिल्कुल अच्छा है. लेन गेंदबाजी करना ये पसंद करेंगे क्योंकि टेस्ट क्रिकेट में जब आप गेंदबाजी करते तो 4 मिनट का एरिया टारगेट होता है. तो इनको ये पता है, क्रिकेट की परिभाषा बहुत अच्छी तरह से जानते हैं. पहली गेंद जो थी मिडिल लेग स्टंप पर थी, निशान थी, लेकिन अब बिल्कुल अच्छी गेंद. टप्पा खाने के बाद उछाल मिला. बल्लेबाज ऑनसेट पर खेलना चाहते थे लेकिन उतनी जगह नहीं थी और बैकलिप का इस्तेमाल करने का भी मौका नहीं मिला. ये बहुत अच्छी गेंद थी बदरी आलम द्वारा. दोबारा एक बार फिर एफर्ट लगाते हुए गेंद को ऑनसेट पर उछाला जरूर है. खिलाड़ी दूर है. नो मैच लैंड में गेंद गिरते हुए स्क्वायर लेग पर खिलाड़ी बहुत दूर. मिस टाइम स्ट्रोक था बल्लेबाज का. आशीष कोशिश तो कर रहे हैं और बीच मैदान पर रन संख्या अगर देखें तो 22 रन, 3 विकेट के नुकसान पर. ओवर तीसरा प्रगति पर है. दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट कौस्तुभ चषक 2023. देखिए टेनिस क्रिकेट में अलग अलग फॉर्मेट भी आ रहे हैं जिसके बारे में हम थोड़ी देर के बाद चर्चा करने वाले. रन संख्या फिलहाल 22, 22 रन 3 विकेट के नुकसान पर. राइट अप ओवर द विकेट. ऑन साइड पर एक बार फिर पुल जरूर किया. टाइमिंग अच्छा नहीं है. खिलाड़ी काउ कॉर्नर पर तैनात है. रन देना चाहते थे नॉन स्ट्राइकर इनसे बल्लेबाज, लेकिन स्ट्राइकर इनके बल्लेबाज ने मना किया है. रवि इंगोले, आशीष
मुझे वो एक बार फिर अनु मलिक का गाना याद आया, रुक बाबा रुक। विकेट के ऊपर खड़े रह के आपको बल्लेबाजी करनी है। यहाँ से आपके 3 विकेट गिर चुके हैं। साझेदारी की जरूरत है, बड़े स्ट्रोक की जरूरत है, पेशेंस की जरूरत है, आक्रमण की भी जरूरत है। और आक्रमण और उसके साथ पेशेंस के साथ संयम के साथ क्रिकेट खेलना बहुत जरूरी। बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा बद्री आलम यहाँ एक बार फिर समा बांध रहे हैं, अपने अनुभव का पूरा इस्तेमाल। रवि इंगोले का विकेट बहुत बेशकीमती, आउट। संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट। कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी। सरकार कुणी केलंय Going back to the pavilion, he's made only 2 runs. Super bowling by Badri Alam. Now score run 23 for 4. Wickets are falling in the regular interval. That's the problem for batting side. अब कौन आने वाला है? क्रिकॉन के बाद दोस्तों कौन आने वाला है? कौन आने वाला है? टेनिस क्रिकेट .in के माध्यम से इंडिया कप, एक नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग टूर्नामेंट 2023 डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्टेडियम पर एक बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट, बहुत बड़ी प्रतियोगिता दोस्तों आ रही है। इंडिया कप एक बिल्कुल वर्ल्ड कप के बराबर हो जाएगा, बिल्कुल एक इंटरनेशनल लेवल का सबसे बड़ा टूर्नामेंट। क्रिकॉन की सफलता के बाद क्रिकॉन में हमने क्या सीखा? एक फॉर्मेट में जाके कमेंट्री करना, क्रिकेट खेलना, वो सीखा। इंडिया कप में क्या सीखने का मौका मिलेगा? बहुत कुछ पाने का मौका, बहुत कुछ सीखने का मौका। इंटरनेशनल लेवल का एक टूर्नामेंट टेनिस क्रिकेट .in के माध्यम से दोस्तों आ रहा है। क्रिकॉन की सफलता के बाद स्कोर की बात करें तो फिलहाल अगर देखें तो 23 रन विकेट गिर रहे हैं, वो सबसे बड़ी समस्या। यहाँ विकेट जब गिर रहे तो प्रेशर बनता है बल्लेबाजों को। नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रदीप। ओहो, ये पुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, हटकर खेलने की कोशिश हो रही है, लेग स्टंप के बाहर जाके खेलने का प्रयास हो रहा है। प्रेशर बनता हुआ पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर। इस दबाव की स्थिति में एक संकट मोचक खिलाड़ी की जरूरत है। विक्रम दादा पोकरकर 11 ठाणे टीम के लिए रॉयल क्रिकेट क्लब दहिसर के गेंदबाजों ने रॉयल गेंदबाजी की है। पहले मैच में शानदार प्रदर्शन, कोलू गेंदबाजी करने के लिए तैयार। ये भी फुल टॉस है और फुल टॉस गेंद कर विकेट। इस गेंद के ऊपर पनिशमेंट आपको करनी थी और फुल टॉस गेंद पर गोली ने विकेट लिया है। बल्लेबाज आशीष की कोशिश नाकामयाब। 7 रन बना के बैक टू द पेविलियन, गॉन। संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत। करने की जरूरत। शानदार गेंदबाजी गोलू द्वारा। इस बार भी आंसर पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद घुमाव मिल रहा है। ये खास करके मुंबई की खासियत है, लेग ब्रेक ऑफ ब्रेक इतना अच्छा करते हैं कि बल्लेबाज को खड़ा रखते हैं। इस वक्त अगर देखिए तो बल्लेबाज जो है ना परेशान होते हुए। स्कोर 23 रन 5 विकेट के नुकसान पर। इस पर गेंद आ रही है फाइन लेग पर। रन तो बल्ले के साथ आना बहुत जरूरी, अगर बल्ले के साथ नहीं आएंगे तो परेशानी है। 23 for 5, वाइट बॉल का इशारा जय पवार की तरफ से होता हुआ। कीपर को गेंद लगी है, विकेट कीपर को। 25 रन 5 विकेट के नुकसान पर। टप्पा थोड़ा सा ऑफ टप के बाहर और गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। दिशा उद्योग समूह दिशा स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट कौस्तुभ चषक 2023। इसके बाद में बड़े और मुकाबले आ रहे हैं। ओहो, रिवर्स स्वीप, ये बहुत अच्छा स्ट्रोक था। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का।
फटका असा धुवाधार हा गेला षटकार दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. देखो जहाँ आया हमारा पुत्र युवा उद्योजक आणि युवा नेते सन्मान्य किरणदादा मुखे यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत नाही. किरणदादांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. दिशा उद्योग समूहाच्या वतीनं सन्मान्य बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं कौस्तुभ चषक 2023 मध्ये किरणदादा मुखे साहेबांचं आम्ही या ठिकाणी करतो मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित होतात. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्मान्य अरुण शेठ गुरव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जिल्हा प्रमुख मुंबई आपण आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कौस्तुभ चषक 2023 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निलेश दादा मुख्य उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपण पाहतो व्यासपीठावरती पाहायला मिळते. अतिथी मान्यवर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कौस्तुभ चषक 2023 या दिवस क्रमांक 4 मध्ये दुपारच्या सत्रामध्ये मान्यवरांचं आपण या ठिकाणी करतोय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत है. ओ टू कमेंट्री बॉक्स. 5 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 32 रनों की जरूरत है. प्रेशर पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर और अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया है. वन बाउंस गेंद बाउंड्री के बाहर 4 रन चौका. पाहुनी मौका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. अभी 4 गेंदों का खेल आना बाकी है. पहली गेंद पर अगर देखें तो या ठिकाणी सन्मान्य संजयजी मुख्य आणि संजयजी खेंगले याही दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. अतिथी मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी कौस्तुभ चषक 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत है. 4 गेंदें और जीतने के लिए 28 रनों की जरूरत. और लेग स्टंप के बाहर जाके थोड़ा सा रूप बना के मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे. बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी अंकित द्वारा. स्कोर अगर देखें तो 3 गेंदें और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा रॉयल क्रिकेट क्लब दैसर की तरफ से. राइट अप ओवर द विकेट. छोटी गेंद थी, सफल हुए थे लेग स्टंप के ऊपर गेंद और उसका फायदा उठाया. गेंद को खेल दिया फाइन लेग पर. 1 रन मिलेगा. 1 से बात नहीं बनेगी. रॉयल क्रिकेट क्लब दैसर की बात करें तो इस वक्त जीत की दहलीज पर है. बेहतरीन बल्लेबाजी. 64 रन डिपेंड करना आप चाह रहे थे तो बढ़िया गेंदबाजी रही है. गेंदबाज आदर्श गोलू और उसके बाद बद्री आलम और अंकित. लकी ड्रॉ शुरू हो चुका है. अब पकाने के बाद बिलकुल उछालता ऑनसेट पर खेळना चाहते थे. लकी ड्रॉ या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि अविनाश मुके यांच्याकडे आपण या ठिकाणी आपलं नाव नोंदवायचं आहे. त्या ठिकाणी आपलं नशीब आजवण्याकरता आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला जर स्पॉट वॉच घेऊन जायचं असेल तर निश्चितच अविनाश मुके यांच्याशी आपण थेट संपर्क साधायचा आहे. सुंदर गोलंदाजी अप्रतिम मारा केला. टप्पापर्यंत पुन्हा एकदा चेंडू वळतो आहे आणि शेवटच्या चेंडूवरती कोणती धाव नाही. अशा रीतीनं आज सामना रॉयल क्रिकेट क्लब दैसर संघानं एका मोठ्या मार्जिनने जिंकलाय. शानदार कामगिरी. तर विक्रमनंदा पोखरकर 11 ठाणे वाळत हा संघ आज पहिल्या मॅचमध्ये देखील आश्वासक कामगिरी करू शकले नाहीये. तर दुसऱ्या मॅचमध्ये देखील आज त्यांच्या लौकिकाला साजेसा असा खेळ झालेला नाहीये. रॉयल क्रिकेट क्लब दैसरचा विचार केला तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाणार आहे. अर्थात तो खेळाडू आणि त्याचं नाव थोड्याच वेळात तुमच्या समोर असेल. कौस्तुभ चषक 2023 मध्ये आपण क्रिकेटचा महासंग्राम पाहतो आहे. बाळासाहेब कडलक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एक मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अत्यंत दर्जेदार कामगिरी केली आणि 35 धाबा 11 चेंडूंचा सामोरं जात असताना त्यानं तडाखेबंद बॅटिंग केले. त्या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्स